बघा, संथ पाण्यात एक बोट 8 किलोमीटर वेगाने जाते. प्रवाहाचा वेग 4 किलोमीटर आहे. जर एक बोट 80 मिनिटात काही अंतर जाऊन येत असेल तर त्या दोन ठिकाणामधील अंतर किती सर? प्रश्न सोडवायचा कसा? काही महत्वपूर्ण गोष्टी वाटण्याची कली येतो. काही महत्वपूर्ण गोष्टी ह्या वाटल्यास वहीत लिहून घ्या. जसं की प्रवाहाच्या दिशेने वेग बराबर काय असते हो, तर बोटीचा वेग यामध्ये अधिक होत असतो प्रवाहाचा वेग. लक्ष द्या, इथं गणित म्हणते की संथ पाण्यामध्ये पर्टिक्युलर बोटीचा वेग 8 किलोमीटर प्रति तास. लक्ष द्या लेकरांनो, आणि प्रवाहाचा वेग आहे तो इथं अधिक स्वरूपात 4 किलोमीटर प्रति तास. या दोघांची जर बेरीज केली तर उत्तर 12 किलोमीटर प्रति तास हा बोटीचा प्रवाहाच्या दिशेने वेग किती हे आम्हाला मिळते. ही झाली एक गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग आणि काढण्यासाठीचं सूत्र काय, तर बोटीचा वेग यामधून प्रवाहाचा हा वेग वजा करा. बोटीचा वेग आहे 8 किलोमीटर आणि प्रति तास वजा प्रवाहाचा वेग आहे 4 किलोमीटर प्रति तास. ही वजाबाकी म्हणजे 4 किलोमीटर प्रति तास या बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने, तर 12 किलोमीटर प्रति तास हा बोटीचा प्रवाहाच्या दिशेने वेग. दिशेने विरुद्ध दिशेने वेग प्राप्त झाला. ही बोट 80 मिनिटात काही अंतर जाऊन येत असेल तर ती जिथून जाऊन येते त्या दोन ठिकाणामधील अंतर किती असा प्रश्न विचारला. लक्षात आलं तुमच्या? आता ही बोट जिचा प्रवाहाच्या दिशेने वेग 12 किलोमीटर प्रति तास, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग 4 किलोमीटर प्रति तास, ही बोट 80 मिनिटात काही अंतर जाऊन येते तर त्या दोन ठिकाणामधील अंतर किती असा प्रश्न. ही बोट उदाहरणार्थ ए पासून बी पर्यंत जाते आणि परत माघारी येते. लक्ष द्या, मग हे अंतर किती हो, त्यासाठी करायचं काय, जाते म्हणजे प्रवाहाच्या दिशेने वेग, ते अंतर किती, प्रथमतः उदाहरणार्थ ते अंतर x किलोमीटर असं गृहीत धरू आणि मांडणी लक्षात घ्या. जाताना प्रवाहाच्या दिशेने बोटीचा वेग जो आहे 12 किलोमीटर प्रति तास, छेदस्थानी लक्ष द्या अधिक स्वरूपात अंतर तेच आहे लेकरांनी, छेदस्थानी परत येताना बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग छेदस्थानी किती हो, 4 किलोमीटर प्रति तास. समोर हे 80 मिनिटं मांडायचे का, नाही. इथं 80 मिनिटामध्ये 1 तास दडलेला आहे आणि समोर 20 मिनिटं. लक्ष द्या, मग याचं
80 मिनिटाचं जेव्हा तुम्ही तासामध्ये रूपांतरण करता तेव्हा त्याचं उत्तर 1.3 तास. 20 मिनिटं हे 60चा तिसरा भाग आहेत लेकरा. मग 80 मिनिटाचं तासामध्ये रूपांतरण म्हणजे 1.3 तास. हे 1.3 समोर मांडा, हे तास आहे. लक्षात आलं तुमच्या? 80 मिनिटाचं रूपांतरण तासामध्ये. आता इथं 2 अपूर्णांक दिसत आहेत. अपूर्णांकाची बेरीज छेद समान करून हा छेद तुम्ही 12 करू शकता. यक्स आता छेदस्थानी केवळ 12 मांडतो. हा छेद जर 12 करायचा तर 4ला 3 न गुणावं लागते आणि छेदाला ज्या संख्येनं गुणलं त्याच संख्येनं अंशालाही गुणा, असा गणितीय नियम दंड. म्हणजे आता इथं 3 न यक्सला सुद्धा आणि 4ला सुद्धा गुणा, समोर 1.3. छेद समान झाला. अंशातील बेरीज 4x छेदस्थानी 12 समोर 1.3. लेकरांनो, आता 4x 1.3 कडे जाताना 12 भागीला असलेले गुणिला. आता x ला एकटं करू. 1.3 गुणिला हे 12, याला भागीला हे 4 आणि हा भाग जातो 3 न. 4 3 12 सर. ओके. आता x बराबर उरलं काय? लक्षात घ्या, x बराबर उरलं 1.3 गुणिला 3 आणि x बराबर दशांश चिन्ह नाही असं समजून गुणाकार. 13 3 39. एक घर सोडून दशांश चिन्ह, एक घर सोडून दशांश चिन्ह द्या. हे उत्तर मिळालं किलोमीटर मध्ये. आता तुमच्या पर्यायामध्ये दर्शवलेले सर्व पर्याय हे अप्रॉक्सिमेटली दाखवले. तुम्ही जवळचं उत्तर 4 किलोमीटर हे उत्तर सर्टनली म्हणजे खात्रीनं दाखवा. प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर काय होतं? 4 किलोमीटर हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे. ओके. बोट प्रवाह आणि प्रवाहाचा वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. ओके.